मॅडम आता पावसाचे दिवस चालू झाले तर मधनं कधीतरी भजी खावीशी वाटते, चहा प्यावंसं वाटतं, मग ते करायचं का नाही? करायचं अगं, असं काही नाही. एखादा डाएट प्लॅन आपण फॉलो करतोय म्हणजे काही शिक्षा नाहीये. तू एखाद्या दिवशी भजी खाल्लीस किंवा तुला जी आवडणारी गोष्ट आहे, भले आईस्क्रीम असेल, ते जरी तुला खावंसं वाटलं आणि खाल्लंस तर तो चीट डे आहे असं समजायचं. गिल्टी वाटून घ्यायचं नाही. उद्यापासून पुन्हा आपला डाएट प्लॅन फॉलो करायचा. तू गिल्टी वाटून घेतलंस किंवा तू आज खाल्लं म्हणून वारंवार तेच करायला लागलीस तर मात्र तुझा डाएट प्लॅन फॉलो होणार नाही किंवा तो वर्क होणार नाही आणि तू ज्या गोष्टीचा गोल घेऊन चालली आहेस ते गोल तुला अचीव करता येणार नाही. त्या हॅबिट फॉर्मेशनसाठी थोडा वेळ द्यावा लागतो. एखादा चीट डे इज ओके, काही बिघडत नाही, काही पनिशमेंट नाही आहे आणि तू खाऊ शकतेस. फक्त दुसऱ्या दिवशी थोडे फास्टिंग आवर्स वाढवायचे, कार्ब्स थोडे कट डाऊन करायचे आणि पुन्हा हा रिपीट आपल्याला एकाच वीकमध्ये करायचा नाही. ॲटलिस्ट मध्ये एक 8 दिवसांचा गॅप, 10 दिवसांचा गॅप, 15 दिवसांचा गॅप असणं खूप गरजेचं आहे. आलंय लक्षात?